त्या दिवशी मुलाला बरं नव्हतं आणि त्याला काहीतरी गरमागरम प्यायचं होतं, पण हेल्दी असावं आणि ऑइल फ्री पण पाहिजे होतं. थोडं थ्रोट इन्फेक्शन पण होतं, तर म्हटलं छान गरमागरम सूप करूया. पण आता भाज्या सगळ्या असतातच असं नाही. म्हटलं ठीक आहे, ज्या भाज्या असतील त्याच आपण घेऊया. बीन्स होते, तर बीन्स चांगले बारीक कापून घेतले आणि 1 वाटी बीन्स घेतले. बारीक कापलेले गाजर घेतले. थोड्याशा बीन्समध्ये गाजर मिक्स झालेले. अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 2 मोठे गाजराचे तुकडे टाकून घेतले. नंतर 1 मोठा टोमॅटो घेतला, त्याचे पण 4 भाग करून ते टाकून घेतले. सुवास यावा म्हणून कोथिंबीरीच्या काड्या घालून घेतल्या. माझ्याकडे तोंडले होते. मुलं असे तोंडले खात नाही म्हणून मग त्यातलं एकच तोंडलं घेतलं आणि त्याला कापून ते त्याच्यामध्ये टाकून दिलं. नंतर 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंची आल्याचा तुकडा, 1 चमचा मीठ पोहे खायच्या चमच्यानी आणि त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून कुकरला लावून घेतलं, जेणेकरून हे लवकर होऊन जाईल. तर मीडियम फ्लेमवरती फक्त एकच शिट्टी याची काढून घेतली. पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर उघडून घेतलं आणि ते बाहेर काढून घेतलं. आता ते सगळं मी गाळून घेतलेलं, कारण मला त्याच्यामधले जे मोठे मोठे होते ना, जसं गाजर, टोमॅटो होते, तर ते वेगळं काढायचं होतं आणि बाकी जे बारीक चॉप करून केलं होतं ना, ते शिजायलाही पाहिजे होतं. पण आपण त्याच्यात तेल घालणार नव्हते मी, म्हणून मी असं त्याला वाफवून घेतलं. तर आता हे टोमॅटो, गाजर, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या हे मी बाहेर काढून घेतल्या आणि ही बारीक चिरलेली भाजी तशीच राहू दिली. आता हे सगळं मोठं मोठं जे होतं ना, ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं. टोमॅटोची जी वरची साल आहे ना, ते काढून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि याची छान फाईन अशी प्युरी तयार करून घेतली. तर तुम्ही बघू शकता त्याची मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे. रंग पण छान आलेला आहे. आता आपण जे बॉईल केलेलं पाणी होतं ना, ज्याच्यामध्ये भाज्या बॉईल करून घेतल्या, तर त्याच्यामध्ये ही प्युरी टाकून घेतली. थोडंसं छान तो आपलं पॉट पण हलवून घेतलं आणि बघा हे मस्त असं सुरूच पाणी तयार झालं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळ्या मिऱ्याचं पावडर टाकलं, अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि आपण जे चॉप करून घेतलेल्या व्हेजीस होत्या ना, त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या. आता हे गॅसवर ठेवून आपण याला बॉईल येऊ देऊ. असा मोठा बॉईल आला की गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि फक्त 2 ते 3 मिनिट स्लो फ्लेमवरती याला परत शिजवून घेतलं आणि हे मस्त पटकन असं गरमागरम सूप तयार झालं. एकदम तोंडाला चव आलेली या सुपामुळे. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.